याविषयी बोलण्याकरता काँग्रेस नेते अतुल लोंढेजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? 30 मिनिटांहून अधिक काळ झालेला आहे। राहुल गांधी यांचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तक्रार काही घेतली जात नाहीये। 1 तास झालेला आहे। सरळ माझा स्पष्ट आरोप आहे, अमित शहांनीच हा ऑर्डर दिला असल्यामुळे पेलेट गन चालवण्याचा, अश्रुधूर चालवण्याचा, एकदम बेरहमीने मारण्याचा, क्रूरतेने मारण्याचा, आणि त्याच्यामुळे डीसीपीची हिंमत होत नाहीये तिथे तो एफआयआर घेण्याची। देशभरामध्ये हे सुरू आहे, देशभरात विद्यार्थी रस्त्यावर आहे आणि राहुल गांधी देशाचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत। लोकांनी त्यांना लोकांचे प्रश्न उचलण्यासाठी निवडलेलं आहे आणि त्यांना जर हे दाद देत नसेल तर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान गुंडाळून ठेवलेलं आहे आणि हे आता मनुस्मृती लागू करत आहे। हे आता हुकुमशाहीवर आलेले आहेत आणि हुकुमशाहीच्या पद्धतीनं ह्या देशाचा कारभार सुरू आहे। त्यामुळे हम करे सो कायदा, विद्यार्थ्यांशी यांना काही देणं घेणं नाहीये। हे फक्त आपले मोहन भागवतजी जे वगैरे चालले ना, ते फक्त मलमपट्टी करण्याचं काम आहे। आतमधून हे या विद्यार्थ्यांना कुठं ना कुठं अडवणूक करून त्यांना संपवायचं कसं, त्यांना ठेचायचं कसं, अशा पद्धतीचं यांचं हे प्लॅनिंग आहे, स्पष्टपणे दिसत आहे। अगदी अतुलजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।